आता तरी पुढे आची उपदेश, आता तरी पुढे आची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एक वेद. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय पार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दासका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. निवडलेला रंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मनुष्य जीवाला उपदेश करतात. उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. चालू असलेला हा नामोत्सव श्री विठ्ठल मंदिर नवनगर बागलकोट सर्व भाविक भक्त या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या नामोत्सवातील ही आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला त्याच्या हितामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मनुष्य जीवाला उपदेश करतात. उपदेश करणारे संत आहेत आणि उपदेशाचा अधिकारी मनुष्य आहे बरं. कारण उपदेश करत असताना कोणी उपदेश करावा आणि कोणाला उपदेश करावा त्याचा विचार मांडलेला आहे. कोणीही उपदेश करून चालत नाही आणि कोणालाही उपदेश करून चालत नाही बरं. उपदेश करण्याकरता अधिकार असावा लागतो. हां, उपदेश करण्याचा अधिकार नसेल तर काही त्याचा परिणाम समाजावरती होत नाही बरं. उपदेश करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तिघांचा अधिकार आहे बरं. देव, वेद आणि संत. एक देवानी उपदेश करावा, एक वेदानी उपदेश करावा आणि संतांनी उपदेश करावा. याच्या व्यतिरिक्त उपदेश करण्याचा अधिकार इतरांना नाही आहे. आणि केला तर महाराज म्हणतात तो फलद्रूप झाला पाहिजे ना. ज्याचा फळे उपदेश म्हणून एक विशिष्ट अधिकार सांगितला उपदेश करण्याकरता. पहिला उपदेश केला तो वेदाने आम्हा तुम्हाला बरं. काय काय उपदेश केला? सत्यम वद, सत्य बोला, हा वेदाने केलेला उपदेश आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. कोण सांगतं? वेद सांगतो. म्हणजे वाणीनं सत्य बोला, माय बापाला देव म्हणा, गुरुना देव म्हणा, अतिथीला देव म्हणा, मानून त्यांची पूजा करा. हा वेदाने केलेला उपदेश आहे बरं. म्हणून ज्ञानोबांनी वर्णन केले. अहिता पासुनी काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. त्या वेदाला माऊली आई म्हटले बरं का. अहिता पासून काढिती, हित देवोनी वाढविती. ज्याच्यामध्ये अहित आहे ते करू नका
आणि ज्याच्यामध्ये हित आहे ते करा असं वेदांनी सांगितलं बरं का. देवानी तोच उपदेश केला, देवानी सुद्धा तोच उपदेश केला बरं का. म्हणजे तुम्ही चांगलं जीवनामध्ये स्वीकारा आणि वाईट आहे त्याचा जीवनामध्ये त्याग करा. त्याच्यानंतर संतांनी सुद्धा तोच उपदेश केला बरं का. हे करा आणि हे करू नका म्हणून ह्या तिघांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. पण उपदेशाचा अधिकारी कोण? मनुष्य बरं का. बाकी कोणाला उपदेश करून चालत नाही. पशवाधिक योनी उपदेशाचा अधिकार नाही. कुत्र्याला किती वेळा हाड म्हटल्यानंतर कुत्रं जातं? कितीही वेळा त्याला हाड म्हणा ते जातच नाही का? त्याला सांगितलेलं कळतच नाही. कारण सांगितलेलं ज्याला कळतं त्याला उपदेश करावा, ज्याला सांगितलेलं त्याला कळत नाही त्याला काय म्हणतात? हो, पशु म्हणतात. पशु म्हणतात. कितीही सांगा त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. का होत नाही तर महाराजांनी त्याचं कारण सांगितलंय. त्यांना जी जाणण्याची योग्यता आहे ती देवानी त्यांना दिलेली नाही म्हणून तिथं शब्द वापरला. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिते, एक उपजतावरती बैर अंध होती पामुळ मुखी. त्यांना काय कळतच नाही. पशुआधिक हा उपदेशाचा अधिकारी नाहीये. आमची नेहमी गुरुवारी महाराज सांगत असतात की एका गावामध्ये ब्राह्मण एका घरामध्ये काही गोष्टी सांगायला गेला. पूर्वी अशी पद्धत होती, प्रत्येकाच्या घरामध्ये पंचांग नव्हतं, कॅलेंडर नव्हतं. ते ब्राह्मणाकडे असायचं फक्त. आणि त्या ब्राह्मणाने अमावस्या कधी आहे, पौर्णिमा कधी आहे, एकादशी कधी आहे हे जाऊन त्या घरामध्ये सांगायचं. अशी पद्धत होती. मग तो ब्राह्मण तो प्रत्येक घरामध्ये जाऊन सांगायचा. एका घरामध्ये तो ब्राह्मण गेला आणि सांगण्याकरता गेला, मावशी सोमवारी एकादशी आहे बरं का, सोमवारी एकादशी आहे, त्यानंतर पुढे 4 दिवसाने पौर्णिमा आहे. त्या तिथीचा उल्लेख केला, तो सांगून गेला. पण सांगत असताना गंमत अशी, त्या मावशीला सांगत असताना त्या मावशीच्या दारात म्हैस बांधली होती. काय बांधली होती? म्हैस बांधली होती. ती म्हशीनंही ऐकलं आणि मावशीनं पण ऐकलं बरं. आणि ज्या दिवशी एकादशी आली सोमवारी त्या दिवशी मावशीनंही केली नाही आणि म्हशीनंही केली नाही. सांगत असताना दोघांनी ऐकली, ज्या दिवशी एकादशी आली त्याची दोघांनी पण केली नाही. मावशीला माहिती असून केली नाही म्हणून दोष लागला आणि म्हशीला कळतच नाही म्हणून केली नाही म्हणून तिला दोष नाही. बरोबर, याचा अर्थ उपदेशाचा अधिकारी कोण? मनुष्य. पशुआधिक योनी उपदेशाचा अधिकारी नाहीये. उपदेश कोणी करावा आणि कोणाला करावा म्हणून सकल जीवाला संतांनी केलेला उपदेश आहे. सकल जीवांना संतांनी केलेला उपदेश आहे. मग उपदेश केला, कोणता उपदेश केला? उपदेश करत असताना हिताचा उपदेश केला, ज्याच्यामध्ये मानवी जीवनाचं परमहित आहे असाच उपदेश संतांनी समाजाला केला बरं का. आणि तो करत असताना त्यांच्या वाणीमध्ये सामर्थ्य होतं, लक्षात ठेवा. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते.
संत सहज बोलले पण हिताचं बोलले बरं का. त्यांच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे. म्हणजे उपदेश करण्याकरता तेवढा अधिकार त्यांच्या वाणीचं सामर्थ्य असावं लागतं. सहज बोलले, आम्ही प्रयत्न करून बोलतो तरी परिणाम होत नाही बरं का. प्रयत्न करून बोलतो तरीही आमचा परिणाम त्यांच्या सांगण्यावरती, त्या सांगणाऱ्यांच्या मनावरती होत नाही. पण त्या संत महात्म्यांनी हिताचा उपदेश केला. आणि हिताचा उपदेश मानवी जीवनामध्ये हित कशामध्ये आहे हे अजून मनुष्याला कळालेलं नाही. हित कळालेलं नाही. कोणाकोणाला कळालं नाही महाराजांनी त्याची यादी दिलेली आहे. हित नाही ठावे जननी जनता, हित नाही ठावे जननी जनता, साविला लौकिकाचार हित नाही ठावे जननी जनता, महाराज वर्णन करतात. हित नाही ठावे जननी जनका. जननी जनक म्हणजे जन्म देणारे मायबाप. त्यांना हित कशात आहे माहिती नाही. मायबापाची हिताची व्याख्या काय? 2चे 4 आणि 4चे 6. चालू 2चे 4 लग्न करण्यामध्ये मुलाचं हित आहे. म्हणजे 2चे 4 चतुर्भुज नर होऊन ठेले. आणि त्याच्या पुढे 4चे 6. 4चे 6 म्हणजे नातू झाला पाहिजे. त्याच्या पलीकडे हिताची कल्पना आमची तुमची नाही. लक्षात ठेवा, आज व्यवहारामध्ये लोक कशाला हित म्हणतात हो? पैसा मिळवणं म्हणजे हित म्हणतात. नाही बरं, पैसा मिळवणं म्हणजे हित म्हणतात नाही. कारण पैसा हा उदरनिर्वाह करताय बरं का, उदरनिर्वाह करताय. पण त्याचं ते बारकावं लक्षात ठेवा. जर तो शास्त्राला धरून जर मिळवला तर हित आहे त्याच्यामध्ये. अगदी मराठी सांगायचं म्हणजे चांगल्या मार्गाने मिळवला तर हित आहे, नको त्या मार्गाने मिळवला तर हित नाही बरं. म्हणून तुकोबांनी वर्णन केले. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी कोण? कोण? जो चांगल्या मार्गाने धन मिळवेल तो बरं का. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. उत्तम
नियाधन उत्तम व्यवहारे उदास विचारी वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल. या मार्गाने हे मिळवलं तर त्याला चांगली गती प्राप्त होईल. हित आहे त्याच्यामध्ये. पण घडतं कसं, ती गमतीनं गोष्ट सांगितली जाते. पूर्वी शाळेमध्ये होती गोष्ट ती. एक दुधाचा व्यापारी होता, दूध विकणार. आणि तो खेड्यातून शहरामध्ये दूध विकायला यायचा. आता ते दूध म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन ते विकायचं. त्याला काय म्हणतात, रद्दी. मग प्रत्येकाच्या घरी जाऊन ते दूध विकायचं. ते दूध विकता 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 12, 12:30, 1 वाजायचा. तो दूध विकला. दूध विकून गावाकडे त्याला उशीर झाला, फार ऊन झालं म्हणून झाडाखाली झोपला. आता झाडाखाली झोपला, गाढ झोप लागली. त्या झाडावरती एक होतं माकड. ते माकड खाली आलं. त्याच्या उशालाची पैशाची थैली होती ती घेऊन वर गेलो. घेऊन गेलं आणि तिने काय केलं, ते पैसे बघायचे. 1 पैसा त्या झोपलेल्याच्या अंगावर टाकायचा आणि 1 तिथं बाजूला तळ होतं, पाण्यात टाकायचं. 1 अंगावर टाकायचा त्याच्या आणि 1 पाण्यात टाकायचा. 1 अंगावर टाकायचा, पाण्यात टाकायचा. निम्मे पैसे पाण्यात गेले आणि निम्मे याच्या डोक्यावर पडले. व्यापारी विचार करू लागला, एवढे पैसे मिळवले, निम्मे पाण्यात कसे गेले? पाणी घातलं होतं तेवढं पाण्यात गेले. दुधात जेवढं पाणी घातलं होतं तेवढं पाण्यात गेले. जोडून याद असं घडतं का, म्हणून त्याला मार्ग चांगला सांगितला. तात्पर्य हित कशात आहे हे आज समाजामध्ये कोणाला माहिती नाही. तुकोबारांनी स्पष्ट दिले, जन्म देणाऱ्या माय बापाला सुद्धा माहिती नाही. जन्म देणाऱ्या माय बापाला सुद्धा एक माहित नाही का, त्यांचंच हित झालं नाही तर आपलं कसं करतील. त्यांचंच हित झालं नाही तर आपलंच हित कसं करतील. म्हणून हिताचा उपदेश करणारे संत महात्मे. आणि ते संत महात्मे आज आम्हा तुम्हाला सांगतात, बाबांनो प्रत्येकाने जीवनामध्ये काय करा. आम्हा तुम्हाला प्राप्त झालेला हा मनुष्य जन्म, प्राप्त झालेला मनुष्य जन्म आहे. मग प्राप्त झालेला मनुष्य जन्म आहे म्हणजे कसा प्राप्त झालाय. काकटाळी न्याये पावला हा देह, न घडे ते उपाय घडू आले. आम्हा तुम्हाला सहज प्राप्त झालेला नाही बरं. काकटाळी न्याये, काक म्हणजे कावळा आणि टाळी म्हणजे वाजवणं. त्या काकटाळी न्यायाने, एक काकटाळी नावाचा न्याय आहे. म्हणजे काय, एक ग्रस्त आंधळे होते आणि ते नदीच्या काठावरती टाळ्या वाजवत बसले होते. टाळ्या वाजवत बसले आणि ती टाळी वाजवता वाजवता त्या टाळीमध्ये त्याला कावळा सापडला. कोणाला? आंधळ्याला. डोळस माणसाने कावळा धरून दाखवा, सापडत नाही कावळा. कावळा सापडत नाही आणि कावळ्याला धरूही नदीवर. काही ठिकाणी शकून आहे, काही ठिकाणी अपशकून आहे. पूर्वी जर कावळा आड्यावरती बसून जर ओरडायला लागला तर काहीतरी पाहुणी येणार. म्हणून ज्ञानोबराय कावळ्याला विचारतात, बैल तो गे काहू कोगताये, शकून गे माये सांगताये, उडरे उडरे काहू तुझ सोन्याने मडवीन पाहू. की हे खरंच काहू माझ्या घरी देव येईल का? सांग रे सांग, तुला सोन्याने मडवीन म्हणतात. तुला दुधाची वाटी भरून दूध देईल, दही भाताचा उंडा देईल. खरंच पंढरीराणी घरा काही येती. म्हणजे कावळा एका बाजून शकून सांगणार आहे आणि एका बाजून अपशकून आहे. जर घरामध्ये कावळा शिरला, ह्या बाजून शिरला आणि ह्या बाजून जर बाहेर पडला तर
ते घर सोडावं बरं का, घर सोडावं म्हणून आरपार दरवाजे असू नये, आरपार दरवाजे असू नये. आत गेला आणि बाहेर पडला तर काय हरकत नाही, पण तिकडच्या दाराने शिरून इकडच्या दाराने बाहेर पडला तर ते घर सोडावं लागते बरं का, अवघड आहे. म्हणजे कावळा हा एका बाजूने शकून सांगितला, एका बाजूने अपशकून सांगितलं, पण कावळा अतिशय चपळ, अतिशय चपळ बरं. आणि त्या चपळ कावळ्याला धरता येत नाही का, त्याचं वर्णन केले किती चपळ आहे. आपण जर काही वस्तू घेऊन आलो तर आपल्या हातातली वस्तू कधी कावळ्याने नेली हे कळत नाही, नेली कळत नाही. त्या कावळ्याची योजना करताना ईश्वराने अशी केली, कावळ्याला डोळे 2 आहेत पण बुबुळ 1 आहे. हे गोलक म्हणजे डोळे, पण आत ते फिरतं ना त्याला बुबुळ म्हणतात. पण कावळ्याची योजना करता ईश्वराने कशी केली, डोळे 2 आहेत पण बुबुळ 1च आहे. एकच बुबुळ दोन्ही डोळ्यामध्ये एवढ्या गतीने फिरतो, पाहणाऱ्याला वाटतं त्याला 2 बुबुळ आहेत बरं का. पाहणाऱ्याला काय वाटतं, म्हणजे त्याची किती चपलता आहे बघा, किती चपलता आहे. म्हणजे धरण्याचा प्रयत्न केला तर सापडत नाही, कधी वस्तू घेऊन गेला तर कळत नाही. त्याची डोळ्यामध्ये हालचाल होणारी ती इतकी चपळ आहे. एवढा असा असणारा कावळा महाराज म्हणता आंधळ्याच्या हातात सापडला. तसा चुकून आंधळ्याच्या हाताला कावळा लागावा, त्याच न्यायाने चुकून हा महात्माला मनुष्याचा जन्म मिळाला. का कटाळे न्याये पावला हा देह, न घडे ते उपाय घडवाले. असं घडणं शक्य नाही, पण घडलं त्या कावळ्याचं. तेच आमच्या तुमच्या मनुष्य देहाच्या बाबतीत घडलंय. मग घडलंय तर आता काय करा, आता हा मनुष्य जन्म मिळाला ना, मग आता काय करा, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. करुणाश आयुष्याचा आता तरी, अखिल विश्वाकडे संत महात्म्यांनी पाहिलं. असा दुर्लभ नरदेह प्राप्त झालेला आहे, पण बहुतांश लोकांचं आयुष्य वाया चाललंय. बहुतांश जीवांचं आयुष्य वाया चाललंय. किती वाया चाललंय निरीक्षण करण्यासारखं आहे. हिता वाचून सत्कर्मा वाचून जो जो वेळ घालवला जातो तो वाया आहे बरं का. माणसाने आपल्या आयुष्यातला वेळ वाया घालवू नाही बरं का. आणि आमचा वाया गेल्याशिवाय राहत नाही.
वाया गेल्याशिवाय राहत नाही. काही लोकांचा झोपेत जातोय. नुसतं झोपायचंच, नुसतं झोपायचंच. हा, झोपेत गेलेला काळ वाया आहे. झोपत गेलेला काळ वाया आहे. बिनकामाच्या गप्पा मारण्यामध्ये गेलेला वेळ वाया आहे. माणसं चव्हाट्यावरती बसून गावाचं उकरून करतात माहिती काय? गावाचं उकरून करतात. काही माणसं रात्री जर जीवन जर 9 वाजता बसली ना, रात्री 12:30 पर्यंत जागर भजन जसं चालते ना तसं चालतंय ते. विषय काय? गावात काय चाललंय एवढंच बरं. आणि ह्याच्या संसाराचा पत्ता नाही, पण हा गावाच्या संसाराचं उकरून करतोय. म्हणजे कोणी गप्पा मारण्यामध्ये आयुष्याचा काळ वाया घालवतो, कुणी झोपेमध्ये आयुष्याचा वाया घालवतो, काही माणसं दुसऱ्याच्या उचापत्या करण्यामध्ये आयुष्याचा वाया काळ घालवतात बरं. महाराज म्हणतात, आम्हा तुम्हाला मिळालेलं हे आयुष्य आहे ना, अतिशय मौल्यवान आहे, अतिशय मौल्यवान आहे. ते वाया घालवू नका. वाया हा, गेलेला काळ पुन्हा मिळत नाही का मिळतो? अशी काही व्यवस्था आहे का? नाही आहे. एकदा गेलेला काळ वाया गेला, पुन्हा वाढवून मिळत नाही. आपल्याला आयुष्य मिळाले, देवानी दिलंय. मग आयुष्य मिळालेलं आहे. आम्ही देवाला सांगितलं, देवा काही नाही, सर्व काही झाले, फक्त नातवाचं तोंड बघायचं आहे, तोपर्यंत थोडंसं वाढवून दे. काय वाढवून दे? रजा वाढवून मिळते. काय रजा वाढवून मिळते बरं. बऱ्याच गोष्टी वाढवून मिळतात. पगार वाढवून मिळतो. काय महाराज लोक म्हणतात, अहो जरा पाकिट वाढवा की. बरोबर आहे ना? चहा केला 4 माणसाचा आणि माणसं 8 आली तर काय सांगतात? चहा वाढवा. चहा वाढवा. स्वयंपाक करता करता जर माणसं वाढली तर, आमच्या आश्रमात एक आत्याबाई होत्या. त्या शिक्षिका होत्या, रिटायर झालेल्या होत्या आणि वयस्कर होत्या. मग आमच्या आश्रमातला नियम होता की 6:30 वाजता जेवायचं. संध्याकाळी 6:30 वाजता जेवायचं आणि 7 ते 9 भजन करून 9:30ला झोपायचं विद्यार्थ्यांनी. पहाटे 4ला उठायचं. पण 6:30ला जेवायला बसायचं. जेवण काय? दुपारी शिल्लक राहिलेले तुकडे खायचे मग माधुकरीचे. आणि ते जे बाजरीचे. मग त्या आश्रमात पद्धत काहीतरी आश्रमातून त्याला तिखट वरण करून द्यायचं. मग ते कांदा लसूण नाही बरं का, नुसतं जिरं मोहरी टाकलेलं. जिरं मोहरी टाकलेलं. मग ते सांगायचं, त्या विचारायच्या त्या वेळी, आज तुम्हाला कालवण किती लागणार आहे, किती जण आहे तुम्ही? त्यांना सांगायचं 5:30 वाजता. मग कधी कधी एखादा विद्यार्थी कोणतरी यायचं जेवायला, ते कमी पडायचं बरं का. कारण कसं आहे, ते कालवण पातळ असायचं. ते दुपारच्या भाकरी, ते तुकडे त्यात भिजले पाहिजे. काय त्याला काय चव नसते बरं का. भाजी नाही, काय नाही. आणि ते त्यात भिजवायचे आणि ती चुरून खायची बरं. मग ती चुरून खायचं म्हटलं ती कालवण कमी पडायचं. हो, मग कमी पडलं म्हटलं की आत्याबाई कमी पडलंय, असं हरकत नाही, हरकत. मग ते आज जायच्या, ते केलेलंच असतं, त्यात तांब्यावर पाणी ओतायचं आणि ते द्यायचं आणि ते आम्ही खात होतो बरं का. त्या विद्यार्थी लशेमध्ये ते चांगलं लागत होतं, पण आता कमी पडलेलं चालत नाही. त्याला काहीच वाटत नव्हतं.
होतं. नुसतं पाण्यामध्ये भाकरी भिजून आम्ही खात होतो तरी काय वाटायचं नाही बरं. मी कशा करता येईल, काही गोष्टी वाढवता येतात, काही गोष्टी वाढवता येतात. पण आयुष्य वाढवून मिळत नाही. आणि वाढवून जर मिळण्याची व्यवस्था असती तर बऱ्याच लोकांनी अर्ज दिले असते. म्हणून संत सांगतात, मिळालेलं आयुष्य हे वाया घालू नका. का शेवटी तुम्हाला जे करायचं आहे ते करण्याकरता जर आयुष्य शिल्लक नाही राहिलं तर मिळालेला जन्म वाया जाईल. वाया मिळालेला जन्म वाया जाईल. आणि तो वाया जाऊ देऊ नका. का आपलं आयुष्य जात आहे, कोण घालवा लागले, कोण मोजा लागले. घडी घडी काळ वाट याची पाहिजे, अजून किती आहे अवकाश, आयुष्य जात आहे फार सुंदर नामदेव महाराजांनी वर्णन केले. आयुष्य जाता हे पहा, काळ जपतसे महा, सोयी ताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या, धनदारा पुत्रजन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरणी गा देवाची. म्हणजे आपलं आयुष्य भगवत साधने वाचून वाया चाललेलं आहे, जात आहे, थांबवता येत नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवा, चाललेलं थांबवता येत नाही आणि कमी पडलं म्हणून वाढवता येत नाही. म्हणजे मिळालं ते योग्य ठिकाणी खर्च करा, योग्य ठिकाणी खर्च करा. कुठं खर्च करा? भगवंताच्या भक्ती करता, त्याच्या प्राप्ती करता. त्याच्या करता जर खर्च नाही केलं तर महाराज म्हणतात तुमचा जन्म वाया जाईल. वाया सांगत तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी जन्म वाया गेला. ज्याच्या करता तुम्ही त्याचा वापर करायला पाहिजे, त्याच्या करता नाही केला तर तो वाया जाईल. जी मौल्यवान वस्तू असते ती कधी वाया घालवू नये. वाया पाणी पिता पिता सांडलं तर दुःख होत नाही, पण दूध सांडलं तर दुःख होतं. का? दुधाची किंमत जास्त आहे. दूध थोडं सांडलं तर काय वाटत नाही, पण तूप सांडलं तर त्याच्यापेक्षा वाईट वाटतं. म्हणजे जी मौल्यवान वस्तू आहे ती वाया गेली तर वाईट वाटतं. तर मौल्यवान मिळालेला देह हा नको तिथं जर वाया घालवला तर त्याची किंमत कळायला पाहिजे का नको?
हे आम्हाला कळाले नाही, संतांना कळाले. आणि कळाले म्हणून त्यांनी तुम्हाला जाग करतायत. नका करू नाश आयुष्याचा, नको तिथं आयुष्य खर्च करू नका, नको तिथं आयुष्य खर्च करू नका. जिथं खर्च करायचं तिथंच खर्च करा. पण आम्हाला जिथं खर्च करायला पाहिजे तिथं खर्च करत नाही, नको तिथं खर्च केल्याशिवाय राहत नाही. कारण खरंच अतिशय या मनुष्य देहाचं वर्णन केले. तुकोबाराय वर्णन करतात, बाबांनो आम्हा तुम्हाला मिळालेला जन्म सामान्य समजू नका. देवची होईन म्हणती ते होते, तरी का चित्ती न धरावे. या मनुष्य जन्मामध्ये देव व्हायचं ठरवलं तर देव होता येतं. एवढं सामर्थ्य असताना तुम्ही आयुष्य वाया का घालवताय, का घालवताय? तेव्हा आपलं आयुष्य वाया घालू नका. आणि जर एखाद्याचं आयुष्य जर वाया जात असेल तर तुकोबारांनी त्याला फार मोठी उपमा दिली बरं का. फार मोठी उपमा दिलेली आहे. जो जन्माला आला आणि जन्माला येऊन ज्याने आयुष्य योग्य कार्याकरता खर्च केलं नाही, तुकोबारांची भाषा आहे, माझी नाही बरं का. आता उघडी डोळे जरी अद्यापि ना कळे, मातेची या खोळे दगड आला पोटाशी. जन्माला येऊन जे साधायला पाहिजे ते साधन नाही तर महाराज म्हणतात तो दगड आहे, दगड. इदन्न ममती श्री तुकाराम महाराज उवाद. मातेची या खोळे, खोळे म्हणजे उदर. 9 महिने 9 दिवस त्या मातेने वाहिलं आणि त्यांनी काहीच केलं नाही. तुकोबाराय म्हणतात दगडाला, दगडाचं ओझं वाहिलं तिनं 9 महिने. दगडाचं ओझं वाहिलं. मातेची या खोळे दगड आला पोटाशी. म्हणजे ज्यांनी जन्माला येऊन आयुष्य वाया घालवलं, महाराज म्हणतात ती माणसं नाही, ती दगड आहेत, दगड. म्हणजे किती तुम्हाला आयुष्य वाया घालवणाऱ्या संतांनी किती जाणीव करून दिलेली आहे. दगडाला कळतं का? दगड कधी मंदिरात येतोय का? तो जागाच कधी सोडत नाही, तो कधी जागाच सोडत नाही बरं. मी नेहमी गमतीनं सांगत असतो, एखाद्या वाहता ओढा असतो, ओढा. पूर्वी ओढ्याला 6-6 महिने पाणी असायचं बरं. 6-6 महिने पाणी असायचं. 6 महिने 8 महिने तो ओढा व्हायचा. मग ते ओढा वाहत असताना त्या ओढ्यामध्ये दगड असायचे, दगड खाली. आणि त्या दगडावरून पाणी 6-6 महिने व्हायचं. 6 महिने त्या दगडावरून पाणी वाहतं, पण त्या दगडात एक थेंबही पाण्याचा आत उतरत नाही बरं. किती? एक थेंबही त्या दगडाच्या आत उतरत नाही. 6 महिने पाणी दगडाच्या वरूनच वाहतंय. वाहता वाहता आत तर उतरतच नाही, वर शेवाळ येते. शेवाळ काय ते? शेवाळ येते. आणि त्या शेवाळात जर कोणी पाय ठेवला तर तो पडल्याशिवाय राहत नाही. मी दगडाचं वर्णन करावे बरोबर. 6 महिने ज्या दगडावरून पाणी वाहून सुद्धा दगडात पाणी जात नाही, अशी काही दगडासारखी माणसं जन्माला आली बरोबर. नका करू नाश आयुष्याचा. महाराज म्हणतात आयुष्य वाया घालवू नका. आता शब्द वापरलाय काय? आता म्हणजे हाच जन्मामध्ये बरं का. हा जन्म गेला की पुन्हा आपल्याला उद्धाराची व्यवस्था नाही बरं का. म्हणून महाराजांनी वर्णन केले, आता मागुता येईल फेरा, हे तो नघडे या नगरा. म्हणी तुकया बंधू भावधरा, ओळखी नाही तरी दाल अघोरा गा. आता आपल्याला प्राप्त झालेला नरदय पुन्हा हा मिळेल याची शाश्वती नाहीये. कंसात मराठी सांगायचं नो गॅरंटी. शाश्वती म्हटलं की कळत नाही, पण गॅरंटी म्हटलं की आता तर सगळं झालंय गॅरंटी. मोदी पंतप्रधान होणार गॅरंटी.
असं चाललेलं सध्या वार. म्हणजे महाराज म्हणतात पुन्हा हा मिळणार नाही, पण मिळालेला हा आता मिळाला. म्हणजे याच्या अगोदर कितीतरी जन्म गेले. किती गेले? किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. एवढे जन्म गेले, एवढे जन्म गेले, त्याचं गणित आपल्याकडे नाही, नोंद नाहीये. आणि एवढे जन्म केल्यानंतर आता हा मिळालाय, आता मिळाला, आता तरी वाया घालवू नका. आता तरी हा वाया जन्म घालवू नका. म्हणून तुकोबर आहे त्या समाजाला सांगण्याकरता प्रयत्न करताय. कोणीच ऐकायला तयार नाही, कोणीच ऐकायला तयार नाही. महाराजांना वाटलं आपण या समाजाला सांगतोय, कोणीच ऐकायला तयार नाही. शेवटी महाराजांच्या अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झाला. आणि कळवळा निर्माण झाल्यानंतर तुकोबाराय सांगायला लागले, बाबांनो मी नुसतं तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला पाया पडून सांगतो. काय सांगतो? लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, सकाळच्या पाया माझे दंडवत, सकाळच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, नका करू नाश आयुष्याचा. कोणी कोणाच्या पाया पडायचं असतं हो? लहानाने मोठ्याच्या पाया पडायचं असतं. जगाने संतांच्या पाया पडायचं असतं. मुलाने आई बापाच्या पाया पडायचं असतं. पत्नीने नवऱ्याच्या पाया पडायचं असतं. जगाने संतांच्या पाया पडलं पाहिजे, पण संत जगाच्या पाया पडायला लागले. तो संत जगाच्या पाया पडायला लागले. पत्नीनं पतीच्या पाया पडायला पाहिजे, पण कलियुगामध्ये पतीलाच पत्नीच्या पाया पडायची वेळ आली आहे. घेतल्यानं सोडून बरं का आमच्याकडचं
आमच्याकडचे खर्च नियम आहे, विधी आहे बरं का. पाया पडत असताना लहानाने मोठ्यांच्या पाया पडावं. हा जगामध्ये जगदवंदनीय संत आहे. त्यांचं वर्णन करताना काय वर्णन केले? जगद्गुरु, ज्यांच्या पाया देव पडतो, त्यांच्या पाया चरणी चेरज वंदेश्वर पाणी, धावत चालते मागे मागे. की त्या संतांच्या माग त्यांच्या चरणाची रज लागावी, त्यांना पाया पडून देव त्यांच्या माग लागतायत. असे संत जगाच्या पाया पडून सांगतात. काय तळमळ असेल बघा. पाया पडावं का? मोठ्याने लहानाच्या पाया पडू नये, लहानाने मोठ्यांच्या पाया पडावं. बरं, लहानाने मोठ्यांच्या पाया पडावं, मोठ्यांनी लहानांच्या पाया पडू नये. मग संत मोठे असताना जगाच्या पाया पडतात. का पडावं? का पडू नये? मग का पडतात? एखाद्याचं जर कल्याण होत असेल तर पाया पडावं. एखाद्याचं कल्याण होत असेल तर पाया पडावं. बघा, व्यवहारातला विधी आहे. एकुलता एक मुलगा आहे आणि तो मुलगा, त्या मुलाचं चांगलं व्हावं अशी इच्छा आहे. कोणाची? आईची. मग ती पुन्हा 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 सांगते मुलाला, बरं भाऊ अभ्यास कर, भाऊ अभ्यास कर, खेळू नको, खेळण्यामध्ये तुझं भलं होणार नाही, अभ्यास करण्यामध्ये भलं होणार आहे. ती पुन्हा 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 सांगते, तर ते कारट ऐकत नाही, ऐकत नाही. मग शेवटी काय म्हणते? पाया पडते रे, पण असं वागू नकोस. शेवटी काय म्हणते? बाया तुझ्या पाया पडते रे. म्हणजे शेवटी नाईलाजाने त्या मुलाचं भलं व्हावं म्हणून वास्तविक मुलाने आईच्या पाया पडायचं असतं, पण त्या मुलाचं चांगलं व्हावून आई काय म्हणते? बाया तुझ्या पाया पडते, पण असं वागू नको. तसं संत महात्म्या जगाचं हित व्हावं आणि त्या हिताच्या पोटी संत महात्मे आज लागून या पाया, सकळांच्या पाया माझे दंडवत. दंडवत कशाला म्हणतात? मग साष्टांग शब्द वापरायला पाहिजे होता ना, दंडवत शब्द का वापरला? साष्टांग हे करी दंडवत, तिथं दोन्ही शब्द वापरले आणि इथं दंडवत शब्द वापरला. दंडवत कशाला म्हणतात? दंड म्हणजे काठी, दंड म्हणजे काठी. तुम्ही अशी काठी एक एवढी उंचीच्या हातामध्ये घेऊन बघा आणि ती काठी जमिनीवरती टाकायची, जमिनीवरती अशी सोडून द्यायची. जमिनीवरती सोडत असताना ती काठी विचार करत नाही मला काहीतरी लागेल, माझी इस्त्रीचे कपडे खराब होतील, असं काठी विचार करत नाही. जशी टाकावी तशी ती जमिनीवरती पडते, त्याला म्हणतात दंडवत. आम्ही देवळात येताना देवाला दंडवत घालतो, पहिल्यांदा खाली घाण आहे काय बघतो, ह्याला घाण लागलेले पाहिजे ना. माणसं परत त्या देवात येताना ते दंडवत घालताना आजूबाजूला कोण बघतंय काय बघतात आणि मग घालतात. म्हणजे काठी सोडत असताना तिथं लाज नसते, त्यातला महत्वाचा मुद्दा आहे बरं का. हा निर्लज होऊन ती जमिनीवरती पडते. हा तसं दंडवत घालण्याकरता सर्व शरीराची लाज सोडावी लागते बरं का. आणि साष्टांग शब्दाचा 8 अंगाचा जमिनीला स्पर्श होणं त्याला म्हणतात साष्टांग. हा काठी जमिनीवरती टाकत असताना ते आपलं अंग चोरत नाही बरं का, अंग चोरत नाही, जशी टाकावी तशी ती जमिनीवरती पडते. हा त्या पद्धतीनं संत महात्मे या जगाला दंडवत घालून सांगतायत.
काय कोणाला गाता? सकळांच्या पाया माझे दंडवत. सगळ्यांचे बघा, सकळांच्या पाया. आम्ही सगळ्याला दंडवत घालत नाही, आम्ही तोंड बघून घालतोय. तोंड बघून करतो नमस्कार बरं का. तुम्ही आत्ताच बघा, आता आचारसंहिता चालू आहे. उमेदवार जाहीर होईल. उमेदवार जाहीर झाला की मग प्रचार फेरी सुरू होईल. प्रचार फेरी सुरू झाली की हे उमेदवार प्रत्येकाच्या दारात येतो आणि पहिला प्रत्येकाला हात जोडतो. मावशी नमस्कार बरं. कधी निवडणुकीला उभं राहिलं तरी माणसं पाया पडतात. निवडणुकीला उभं राहिल्यानंतर कोणाच्या पाया पडतात? झाडू मारणाऱ्याचे सुद्धा पाया पडतात बरं. मला शिक्का मारा बरं, तुम्हालाच मारणार आहे. ही माणसं पाया पडतात, पण कधी? स्वार्थापोटी. स्वार्थ साधण्याकरता. संतांना स्वतःचं काय साधायचं नव्हतं, जगाचं साधायचं होतं. काय? जगाचं साधायचं होतं. आणि जगाचं साधण्याकरता म्हणून अर्धक शब्द वापरलाय, सकळांच्या पाया माझे दंडवत. बाबांनो, तुम्हाला दंडवत घालतो. दंडवत घालून तुम्हाला सांगतो, आपला आयुष्याचा काळ वाया घालवू नका, घालवू नका. म्हणून दुसरं प्रमाण आहे मगाचं, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विनवितो सकळ जना, कर जोडोनी थोडा लहाना, दानी तुझे द्या मदतीना म्हणे तुकया बंधू, राम म्हणागा राम राम स्मरा आधी. सगळ्यांना सांगतात बरं का. सकल जीवाला सांगता, सकल जीवांचं कल्याण व्हावं, सकल जीवांचं हित व्हावं. आणि ते हित करण्याकरता आपला आयुष्याचा काळ वाया चाललाय, तो जाऊ नका. हित करण्याकरता काय केलं पाहिजे? हित करा म्हणजे काय करा? आपोलाले चित्त शुद्ध करा. प्रत्येकाने आपलं आपलं चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करण्यामध्येच आपलं हित आहे. आपलं हित कशात आहे? चित्त शुद्ध करण्यामध्ये. कोणाचं? प्रत्येकाने आपलं आपलं हित चित्त शुद्ध करायचं आहे, दुसऱ्याचं करायला जायचं नाही. बघा, घर म्हटलं की घराच्या पुढं काय असतं? अंगण. गाव शुद्ध व्हावं असं वाटत असेल तर प्रत्येकाने आपलं आपलं अंगण शुद्ध ठेवा. मी काय म्हणतो, मुद्दा लक्षात घ्यावा. तुम्ही गावात खराटा मारायला जाऊ नका. प्रत्येकाने आपलं आपलं अंगण शुद्ध करा. प्रत्येकाने आपलं आपलं अंगण शुद्ध केलं तर गल्ली शुद्ध होते का नाही? एक गल्ली प्रत्येकाने आपापली शुद्ध केली ती दुसरी होते का नाही? प्रत्येकाने आपलं असं अंगण गल्ली शुद्ध करता करता गाव शुद्ध होतं का नाही? पण माणसं काय करता सांगू तुम्हाला? आपलं अंगण झाडतात आणि आपल्या अंगणातला कचरा दुसऱ्याच्या दारात टाकतात. आपलं अंगण झाडायचं आणि आपल्या अंगणातला कचरा दुसऱ्याच्या दारात टाकायचा. ह्याला शुद्ध म्हणत नाही बरं. आपल्या अंगणातला कचरा एका बाजूला कोपऱ्यात बाजूला ठेवा आणि कचरा गाडी आली की त्यात टाका. प्रत्येकाने आपलं आपलं अंगण झाडायचं आहे. म्हणजे गाव शुद्ध व्हायला वेळ लागत नाही, तसं प्रत्येकाने आपलं आपलं चित्त शुद्ध करायचं आहे. जग शुद्ध व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून तुकोबारांनी फार सुंदर उपदेश केला. बाबांनो, काय करा? प्रत्येकाने आपापलं चित्त शुद्ध करा. शुद्ध करा म्हणजे आपलं चित्त चांगलं नाही. काय चांगलं नाही? फार आपलं वाईट आहे बरं का. मलिन आहे, इतकं मलिन आहे, इतकं मलिन आहे. दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. चांगलं झालेलं बघवत नाही. मलिन चित्ताचं लक्षण आहे बरं. एक
आजोबा पेढे वाटत होते. पेढे पेढे वाटत असताना विचारलं, आजोबा कशा करता पेढे वाटताय, काय आनंद तुम्हाला कसला लागलाय, पेढे वाटण्याचं कारण काय? नाही म्हणजे एक एक खा पहिल्यांदा. तो म्हटला कशा करता वाटताय ते सांगा. काय नातू झाला म्हणून पेढे वाटता का चांगल्या मार्काने पास झाला म्हणून वाटता का त्याला चांगली नोकरी मिळाली म्हणून वाटताय? वाटण्याचं कारण काय? अरे पेढे खा नंतर सांगतो. तो म्हटला पहिल्यांदा सांगा मग पेढे घेणार. वाटण्याचं कारण काय? तू विचारला म्हणून सांगतो बरं का. नातू झाला म्हणून पेढे वाटत नाही, तो नोकरीला लागला म्हणून वाटत नाही, पास झाला म्हणून, शेजारचा बाया नापास झाला म्हणून वाटतोय. आपुलाले चित्त शुद्ध करा. शेजारचा बाया नापास झाला ह्याला आनंद झाला, हे चित्त चांगलं. म्हणजे दुसऱ्याचं वाईट झालं की आपल्याला बरं वाटतं. दुसऱ्याचं वाईट झालं की आपल्याला बरं वाटतं आणि दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्याला वाईट वाटतं. असे जे चित्तात विचार येतात समजावं आपलं चित्त शुद्ध नाही. चित्त शुद्ध नाहीये. महाराज म्हणतात आपलं जर खरंच कल्याण व्हावं असं वाटत असेल तर प्रत्येकाने आपलं आपलं चित्त शुद्ध करा. प्रत्येकाने. दुसरं जीवनामध्ये काहीच करू नका, दुसरं काहीच करू नका, फक्त चित्त शुद्ध करा. बघा आपलं आपलं चित्त शुद्ध करण्याकरता तुम्ही जर आज प्रवृत्त झाला तर दुसऱ्याकडे बघायला तुम्हाला वेळ मिळणार नाही. वेळ मिळणार नाही. शेतकऱ्याच्या बाबतीत वर्णन केले. शेतकऱ्यांनी काय करावं? रोज शेताकडे जाऊन यावं. रोज शेताकडे जाऊन यावं, शेतामध्ये फेरी मारून यावी, पिकामध्ये काय तण वाढले काय बघावं, तण वाढले काय बघावं, तण वाढलेलं असेल तर काढावं. पण शेतकरी काय करतो? आपल्या ऊसातलं तण काढत नाही, दुसऱ्याच्या बांधावरचं कापून आणतोय. काय पिकातलं तण काढावं का दुसऱ्याच्या बांधावरचं कापून आणावं? प्रत्येकाने आपल्या आपल्या शेतातलं ऊसातलं तण काढा. तुम्हाला दुसऱ्याच्या बांधावरचं कापायला सुद्धा वेळ मिळणार नाही. आम्ही आमच्या पिकातलं तण एवढं वाढवतो आणि दुसऱ्याच्या बांधावरचं कापून आणतो. हीच आमची जगण्याची परंपरा. म्हणजे आपले दोष झाकून ठेवायचे आणि दुसऱ्याचे काढायचे. महाराज म्हणतात असं करू नका. प्रत्येकाने आपापलं चित्त शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. मग शुद्ध करा म्हणजे जे वाईट विचार चित्तामध्ये आलेले आहेत ते विचार काढून टाका. मग शुद्ध करण्याकरता 3 दोष आहेत प्रत्येकाच्या चित्तात. 3 दोष आहेत. पहिला दोष आहे मल दोष, दुसरा दोष आहे विक्षेप दोष आणि तिसरा दोष आहे आवरण दोष. हे तिन्ही दोष चित्तातले गेले पाहिजे. मग हे घालवण्याकरता काय केलं पाहिजे? कोणत्या कंपनीचा साबण लागतो? म्हैसूर सँडल. कुठल्या कंपनीचा? नाही निर्मळ जीवन काय करील साबण. तुकोबरांचं प्रमाण आहे बरं का. साबणाने चित्त निर्मळ होत नाही बरं का. ते निर्मळ करायचं आहे. मल नावाचा दोष, मल नावाचा दोष म्हणजे पाप वासना. पाप वासना बरं का. म्हणजे पाप करण्याची वासना निर्माण होणं हाच पहिला दोष आहे. म्हणजे दुसऱ्याच्या मालकीची वस्तू माझ्या मालकीची व्हावी, काही न करता पाप समोर, काही न करता पाप. आज आपल्याला काही कष्ट न करता मिळावं असं वाटतं बरं का. काही कष्ट न करता मिळावं असं वाटतं. काही कष्ट न करता मिळवण्याची इच्छा ठेवणं म्हणजे चांगली इच्छा नाही बरं का. चांगली इच्छा नाही आहे, पाप आहे. म्हणून लोक काय करतात?
अंधारात पाप करतात बरं का. कुठं करतात? अंधारात पाप. हा, टेबलाच्या खाली अंधार असतो बरं का. टेबलाच्या खाली अंधार असतोय. काय होते साहेब? म्हणून टेबलाच्या खालून दिलेलं दिसत नाही, पण ते पाप आहे. काय पाप आहे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला कष्टा वाचून मिळवण्याची इच्छा निर्माण करणं हे पापाचं लक्षण आहे बरं का. दुसऱ्याच्या मालकीची वस्तू आपल्या मालकीची असावी पाप आहे. म्हणून असा पाप करण्याची जी अंतःकरणामध्ये इच्छा आहे ती टाकून दिली पाहिजे. ती टाकणं म्हणजे शुद्ध. ते टाकणं म्हणजे शुद्ध. दुसरा विचार म्हणला विक्षेप, मनाची अस्थिरता. आपण 4 दिवस झालं चिंतन करतो. मनाची अस्थिरता. स्थिर न राहणं. देवळात आलं तरी स्थिर नाही, बाजारात गेलं तरी स्थिर नाही, पाहुण्याकडे गेलं तरी स्थिर नाही, उद्या स्वर्गात गेला तरी स्थिर नाही. इच्छेप्रमाणे मिळालं तरी स्थिर नाही, इच्छेपेक्षा कमी मिळालं तरी स्थिर नाही. अस्थिरता समजावं. आपल्या जीवनामध्ये चंचलता नावाचा दोष आहे, विक्षेप नावाचा दोष. आता आपल्याला जेवायला इथं माणसं वाढत. आता जेवायला बसल्यानंतर माणसाने वाढणारी माणसं वाढत असतात, पण जेवणारी माणसं जेवत असताना काय करतात? मला किती वाढले, त्याला किती वाढले. मला किती वाढले, त्याला किती. म्हणजे जेवताना सुद्धा स्थिर नाही, जेवताना सुद्धा स्थिर नाही. बरं म्हणजे कुठेही गेलं की त्याचं मन अस्थिरच आहे. कुठेही गेलं तरी आणि कितीही मिळालं तरी जी मनाची अस्थिरता आहे त्याला म्हणतात विक्षेप. त्याला म्हणतात विक्षेप. हा दोष आहे चित्तातला, हा गेला पाहिजे. आणि तिसरा आहे अज्ञान, आवरण. आपल्याला देवाविषयी अज्ञान आहे, विषयाविषयी आवरण अज्ञान आहे, तेही अंतःकरणातलं गेलं पाहिजे. असे 3 दोष घालवणं म्हणजे चित्ताची शुद्धी करणं. तुकोबारांनी विचारलं, महाराज मान्य आहे आम्ही चित्त शुद्ध करू, पण याच्याकरता काय करावं लागतं? साधन सांगा ना. महाराज म्हणतात एकच साधन आहे, भगवंताचं नाम. भगवंताच्या नामाने चित्ताची शुद्धी होते बरं का. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. ते करावे देवाचे चिंतन, ते करावे देवाचे चिंतन. करोनिया मन एकविध, करोनिया मन एकविध, करोनिया मन एकविध, करोनिया मन एकविध. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. चित्ताची शुद्धी करण्यामध्ये मानवी जीवनाचं हित आहे. आणि त्याच्याकरता काय करा?
करोनिया मन एकविध हित ते करावे देवाचे चिंतन. त्या भगवंताच्या नामाचं चिंतन करा, एकविध मनाने करा, चित्त शुद्ध होईल. आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर तुम्हाला तोटा आहे का फायदा हे तुम्हाला कळेल. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपोलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करा. स्वतःच चित्त शुद्ध करण्याकरता आपलं आयुष्य खर्च करा. नको त्याकरता आयुष्य खर्च करू नका. प्रत्येक क्षण आणि क्षण आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा आहे, मौल्यवान आहे. तो आता आपल्याला कळायचा नाही. ज्या काही आपल्या जीवनामध्ये काही महत्त्वाचा योग येईल त्याला कळते त्या वेळेचं महत्त्व. बरं का, वेळेला फार महत्त्व आहे. क्षणाचं महत्त्व क्षणाचं. बरं का, तीर्थरूप महाराजांचं देहावसान म्हणून 6 महिने झाले. ज्यावेळी शेवटचा काळ ते एंजियोप्लास्टी करायची. आणि एंजियोप्लास्टी करत असताना 2 ब्लॉकेज होते. तेव्हा एक झाले आणि दुसरं ब्लॉकेज काढताना डॉक्टर म्हणले 24 सेकंद कमी पडले. बरं का, फक्त 24 सेकंद जर त्यांनी साथ दिली असती तर ते राहिले असते. म्हणजे किती त्या सेकंदाला किती महत्व आहे बघा. डॉक्टर म्हणजे 24 सेकंद पाहिजे होते. आणि तुकोबाराय सांगतात नका करू नाश आयुष्याचा. आपल्याला दिवसेंदिवस दिवस चालले, तास नाही. आपले कितीतरी दिवस वाया चालले तरी आपल्यावरती काही परिणाम नाही. बरं, सुखही नाही आणि दुःख नाही. आणि संत महात्मे पाया पडून सांगतात वाया घालवू नका. प्रत्येकाने आपल्या जीवनाचं परमहित करण्याकरता चित्ताची शुद्धी करा. ती चित्ताची शुद्धी करण्याकरता सोपं साधन आहे. सोपं आहे साधन. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. कपड्यातला मळ घालवण्याकरता साबण लागतो. साबण फुकट मिळतोय. साबण फुकट मिळत नाही बरं का. कमीत कमी त्या साबणाची 10 रुपये किंमत आहे. 10 रुपये म्हणजे कपड्यातला मळ काढण्याकरता साबण सुद्धा फुकट मिळत नाही. तुकोबाराय म्हणतात चित्तातला मळ काढण्याकरता जे साधन आहे ते फुकट आहे. फुकट, त्याला काही मोबदला द्यावा लागत नाही. भगवंताचं नाम आहे, त्या भगवंताच्या नामाने ते चित्त शुद्ध करता येतं. आणि ते करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने जीवनामध्ये करा. आणि चित्ताची शुद्धी झाल्यानंतर काय फायदा आहे का? फार मोठा फायदा आहे. फार मोठा फायदा आहे. बरं, तुकोबारांनी वर्णन केले चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. चित्त जर शुद्ध झालं ना, शत्रू सुद्धा मित्र वाटतो. आणि चित्त शुद्ध नसेल तर सक्का भाऊ सुद्धा वैरी वाटतो. आज समाजाला गरज आहे का नाही? आज घराघरामध्ये भांडणं आहेत, गल्ली गल्ली भांडणं आहेत. सक्के भाऊ सक्के वैरी एकमेकाच्या तोंडाकडे बघायला तर नाही. एकाच मातेच्या पोटी जन्माला आले, एकाच मातेनं जन्म दिलाय, लहानाचं मोठं केलंय, पण दोघात वैर किती हो. सर्प आणि मुंगसासारखं.
अशा वैऱ्यात जगण्यापेक्षा माणसाने आत्महत्या करून मेलेलं बरं, मी म्हणतो बरं. त्या जगण्याला काहीच किंमत नाही ना, त्या जगण्याला काहीच किंमत नाही. माणसाने जगावं तर आनंदाने जगावं, आणि आनंदाने जगण्याकरता आज आपल्या जीवनातलं वैर गेलं पाहिजे. वैर कशाने जाईल? ज्याचं चित्त शुद्ध झालं त्याच्या जीवनातलं वैर जाईल. फायदा आहे का नाही? अरे चित्ताची जर शुद्धी नसेल तर घडतं काय? सांगतो तुम्हाला, आज परिस्थिती आहे. माणसाला चित्त जर शुद्ध नसेल तर समाधानामध्ये माणसं राहत नाही. त्याला चिंता लागते. चिंता निर्माण होता होता त्या चिंतेचंच परिवर्तन काय म्हणतात? टेन्शन. टेन्शन आलं की डॉक्टर म्हणतात तुम्हाला आता BP वाढलाय. मग रेस्ट घ्या. नाही, तो सांगतोय आता तुम्हाला BPच्या गोळीचं रतीप लावायला पाहिजे. आता गोळी घ्यायला पाहिजे. मग तो विचारतोय डॉक्टर साहेब किती दिवस घ्यायचं? ते म्हणते चौघाच्या खांद्यावरती जाऊपर्यंत घ्यायचं. चौघाच्या खांद्यावरती जाऊपर्यंत. कशाचं लक्षण आहे? कशाने आलं? वातावरण ना. माणसाचं चित्त समाधानी असावं, लक्षात ठेवा. फायदा आहे का नाही जीवनामध्ये? म्हणून तो खबर आहे. शेवटी आम्हा तुम्हाला जाणीव करून देतात, अरे तुम्ही शेवटी व्यापारी आहात, आणि व्यापार करणाऱ्या माणसाला लाभ आणि तोटा कळतो बरं का. लाभ आणि तोटा कळतो. तुम्हाला नुकसानही कळतं आणि फायदाही कळतो. हे जर तुम्हाला कळत असेल तर तुकोबारे म्हणतात आम्ही तुम्हाला शिकवायला पाहिजे. शिकवायला पाहिजे का? तुका म्हणे लाभ, तुका म्हणे होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. शिकवावे. तुकोबरे म्हणतात तुम्हाला लाभ आणि तोटा कळतो, शिकवायची गरज नाही, एवढे तुम्ही शाने आहात. करा काय फार शिकवावे. कोणीही मुद्दाला तोटा करत नाही बरं, कोणी तोटा करत नाही, लक्षात ठेवा. एक आजीबाई चौकामध्ये गाजरं विकत बसली होती. गाजरं आणि शिकलेला एक मनुष्य गेला पैशांसारखा. म्हणजे आजी कशी किलो? म्हणजे 40 रुपये किलो. म्हणजे 5 किलो घ्यायची, काहीतरी कमी करा. नाही म्हणजे एकच भाव. मग 5 किलो घेतली, काहीतरी वरून जादा टाका. तिनं 5 गाजरं टाकली वरून. 5 गाजरं वरून टाकले. घेणाऱ्याला आनंद वाटला, मी 5 किलो गाजर घेतली, पण त्या आजीनं 5 गाजरं जादा दिली. काय हा आनंदाने घरी गेला.
शेजारी एक होता को आजी, त्यांनी 5 किलो गाजर घेतली, 5 तुम्ही जादा टाकली. म्हणजे 5 जादा टाकली म्हणजे मी वजन करताना त्या वजन काट्यामध्ये 10 गाजरं मारली म्हणून. 10 गाजरं त्यातली 5 तिला दिलेत, अजून 5 माझ्याकडे आहे. तुका म्हणेला होय तो व्यापार, कोणी मुद्दला तोटा करत नाही, लाभच करतात. महाराज म्हणतात ते तुम्हाला प्रत्येकाला कळते, शिकवायची गरज आहे, शिकवायची गरज नाही. मग जर चित्ताची शुद्धी होईल तर लाभ होणार आहे का नाही. मग करा काय फार शिकवावे, तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही आता करा, कामाला लागा. कोणत्या कामाला लागा? खुरपं घेऊन बांगलायला लागा. म्हणजे भगवंताचं नाम घ्या. एक क्षण आणि क्षण आपल्या आयुष्यातला वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. रिकामा अर्ध घडी. आता कीर्तन झाल्यानंतर बिनकामाच्या चौकशा करायच्या नाही. तुझी सासू कशी आहे, तुझी सून कशी आहे, बरं का. तुम्ही जर चौकशा करायला सुरुवात केली तर समजावं आपलं वाया जाणार. बरं, आता नामस्मरणच घ्यायचं. नामस्मरणाशिवाय वेळ वाया. हरी स्मरणा वाचूनी काळ वाया घालवू नको रे. म्हणून संत महात्मे आज जगाला सांगतात, बाबांनो सकाळांच्या पाया माझी दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा ज्ञानेश्वर. जय जय ज्ञानेश्वर अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.